नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्ही थंबनेल पाहिलेला आहे, त्यामुळे आजचा विषय तुम्हाला माहित आहे. चार्ली चॅप्लिन, द ग्रेट डिक्टेटर, हा जो सिनेमा आहे त्याचा दिग्दर्शक, त्याचा लेखक, त्याचा निर्माता आणि त्यातली प्रमुख भूमिका करणारा आणि माझा आवडता चार्ली चॅप्लिन. माझा आवडता म्हणण्यापेक्षा जगभरातल्या जवळजवळ सगळ्याच लोकांचा आवडता आहे चार्ली चॅप्लिन. काही त्याच्या टिवल्या बावल्या ज्या असतात त्या टिवल्या बावल्यांच्या प्रेमात आहेत, तर काही तो जे विषय मांडतो त्या विषयांच्या प्रेमात आहेत. तर असा हा चार्ली चॅप्लिन कधीच कुठल्या राजकीय नेत्यांकडून सांगितला जात नाही, कारण या चार्ली चॅप्लिनने सामाजिक दृष्ट्या आणि त्यातल्या त्यात परत राजकीय व्यक्तींवर भाष्य करणारे इतके सिनेमे केलेत. जवळजवळ त्याच्या प्रत्येक सिनेमामध्ये समाजातल्या खालच्या वर्गातल्या म्हणजे गरीब ज्यांना आपण म्हणतो त्या गरिबांबद्दल तो भाष्य करतो आणि मग यांच्यावर कोण गरिबी लादतं त्यांच्याबद्दलही तो बोलतो. आणि अर्थातच ते सगळे राजकीय असतात, नेते मंडळी असतात, हुकुमशहा व्हायला निघालेले, जे द ग्रेट डिक्टेटर मध्ये त्याने मांडलंय की हुकुमशहा सर्व जग जिंकायचं आहे अशी एक काय म्हणूया आपण त्याला इच्छा बाळगून जी माणसं कामाला लागतात ती सामान्य माणसांच्या जीवावर उठतात. कारण सामान्य माणसांचं शोषण केल्याशिवाय, त्यांना घाबरवल्याशिवाय, त्यांच्यावर अत्याचार केल्याशिवाय हुकुमशहा होता येत नाही. अशा आसुरी महत्वाकांक्षा असणाऱ्या मंडळी, सामान्य माणसांवर प्रेम करण्याची वृत्ती ज्यांच्या मनात आहे, मग ते हुकुमशहा कशाला होतील ना? जे प्रेम करण्याच्या वृत्तीने कामाला लागले ते हुकुमशहा नाही. ते मैं करे सो कायदा, मी सांगेन ती पूर्व दिशा, असं नाही वागत ना ते प्रेम करणारी माणसं. त्यामुळे द ग्रेट डिक्टेटर हा सिनेमा मला फार महत्त्वाचा वाटतो आणि 1940 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला लोकांसाठी. तर याची एक गंमत अशी आहे, साम्य म्हणजे हिटलर आणि चार्ली चॅप्लिन मधलं साम्य जन्मापासून आहे. म्हणजे हे समकालीन नाहीत तर समवयस्क आहेत. म्हणजे 16 एप्रिल 1889 ही चार्ली चॅप्लिनची जन्मतारीख आहे आणि ॲडॉल्फ हिटलरची जन्मतारीख आहे 20 एप्रिल 1889. 1889 मध्ये दोघंही जन्मले आणि चार्ली चॅप्लिन 16 एप्रिल आणि ॲडॉल्फ हिटलर 20 एप्रिल. पण या दोघांपैकी एक हुकुमशहा होऊन लोकांवरती राज्य गाजवण्याचं स्वप्न बघत होता, तर दुसरा एक उत्तम नट होऊन लोकांच्या मनावर राज्य गाजवण्यासाठी प्रयत्न करत होता, तो म्हणजे चार्ली चॅप्लिन. आणि हुकुमशहा होण्याचं स्वप्न बघणार क्रूर जगभरातला, ज्याला आपण साधं रोजच्या बोलण्यातही म्हणतो ना, काय हिटलर सारखा वागतोस, नाही का? तर इतका क्रूर माणूस, ज्याच्या क्रूरतेविषयी बरीच पुस्तकं लिहिली गेली, बऱ्याच लेखकांनी, कवींनी कविता लिहिल्या, लेख लिहिले, तरी अजून त्याच्याबद्दल बोलावंसं वाटतं लोकांना, सांगावंसं वाटतं. कारण लोक घाबरतात की असा परत कोणी माणूस या पृथ्वीवर जन्माला येता कामा नये. अशी जर आसुरी महत्वाकांक्षा बाळगून जर कोणी आपल्या आजूबाजूला वावरत असेल तर त्याला वेळीच थांबवलं गेलं पाहिजे. आता जगभर असे हुकुमशहा होऊ पाहणारी मंडळी वावरत आहेत जगभरातल्या राजकारणात, आपल्या आजूबाजूलाही दिसतात. तर माणसं खूप साधी असतात, सिंपल असतात, त्यांच्या हातात थोडा पैसा, सत्ता आली की मग ते राज्य करायला बघतात, मग ते समोरच्या माणसांनी आपलं ऐकावं अशा पद्धतीने वागायला लागतात, त्यांच्यावर जोर जबरदस्ती करायला लागतात. तर नमनाला घडाभर तेल झालेलं आहे. मुद्दा आहे द ग्रेट डिक्टेटर या सिनेमाचा.
या सिनेमाबद्दल मी फार जास्त काही बोलणार नाहीये. तुम्ही हा सिनेमा बघू शकता, युट्यूब चॅनलवरती आहे. तुम्हाला जिथे कुठे उपलब्ध होईल तिथे हा सिनेमा बघा. द ग्रेट डिक्टेटर, लेखक दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन, प्रोड्युसर सुद्धा चार्ली चॅप्लिन. आणि त्याच्या बऱ्याच कहाण्या आहेत. म्हणजे चार्ली चॅप्लिन जेव्हा हा सिनेमा करत होता, एक साधी गोष्ट असते हो, आपण जिथे राहतो तिथला नगरसेवक जर काही लोकांच्या उपयोगाची कामं करत नसेल किंवा पैसे खात असेल, जोर जबरदस्ती करत असेल, तर नागरिक म्हणून त्या साध्या नगरसेवकाला काही प्रश्न विचारायचे म्हटले तर आपली हातभर फाटते. आणि चार्ली चॅप्लिन जो जग जिंकायला निघाला होता, जो जगाला वेठीला धरून आपलं हुकुमशाही गाजवत होता, अशाच माणसाला डायरेक्ट भिडला होता. तो म्हणजे हिटलर. हे फार कठीण आहे. म्हणजे तुम्ही काळ आठवून बघा की एक कोणतरी माणसं मारतोय आणि दुसरा म्हणतोय की मी याच्यावर विनोदी चित्रपट बनवतो आणि याला उघडा पडतो, आणि तो बनवतो, तो जगभर पोचवतो. अजूनपर्यंत तो चित्रपट शाबूत आहे. जसा एका बाजूला हिटलर आहे, तसा द ग्रेट डिक्टेटर दुसऱ्या बाजूला आहे, त्याची मस्करी करणारा सिनेमा. तर असं आहे एकंदर. तर आपण काय करूया, मी पूर्ण सिनेमाबद्दल बोलणार हे नाहीये की त्याचं कथानक काय आहे किंवा एकंदर काय म्हणूया आपण त्याला, की याची निर्मिती कशी झाली, त्याच्या मागच्या कहाण्या, कथा, बरीच पुस्तकं लिहिली गेली त्यावर. अभ्यासकांनी ती पुस्तकं मिळवावीत आणि ती वाचावीत. भाद खेर यांचं एक चार्ली चॅप्लिनवरचं पुस्तक आहे, हसरे दुःख. त्या हसरे दुःखावरती पण मी एक व्हिडिओ करेन. पण तुर्तास मला जे फार महत्वाचं वाटतंय ते म्हणजे चार्ली चॅप्लिनच्या द ग्रेट डिक्टेटर या सिनेमातला शेवटचा सीन. फक्त थोडक्यात सांगतो तुम्हाला, हा सीन लक्षात यावा म्हणून मी तो वाचणार आहे. इंग्रजीत आहे. होतं कसं की दुहेरी व्यक्तिमत्व आहे एकंदर द ग्रेट डिक्टेटर मध्ये. डबल रोल आहे चार्लीचा. एक जो आहे तो डायरेक्ट ते हिटलर सारखंच वावरणं, हिटलर सारखंच कॅरेक्टर घेतलेलं आहे, हुकुमशहा. तो त्याच पद्धतीने भाषण करतो, ज्या पद्धतीने हिटलर भाषण करायचा. मग त्या भाषण करताना तो रडायचा काय, तो वेगवेगळ्या कृत्या करायचा लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी. त्यांना धर्मावरून भडकवायचा, त्यांना राष्ट्रवाद वेगळ्या पद्धतीने शिकवायचा, माणसं मारणं कसं गरजेचं आहे हे तो त्यांच्या मनावर बिंबवायचा. म्हणजे जे आपल्या आड येत आहेत, आपल्याला जी नकोशी झाली ती माणसं थेट मारा, ठारच करून टाका, या मताचा हिटलर होता. ज्या जूनच्या कत्तली त्याने केल्या त्या अमानुष आहेत. त्याची बरीच वर्णन आहेत वेगवेगळ्या पुस्तकातून केलेली, ती वाचा तुम्ही. तर ह्या अशा हिटलरवरती तो सायमल्टेनियसली तो कंटेम्पररी चालू आहे, त्याचं क्रूरपणा सगळा चालू आहे. तो जगभर हैदोस घालतोय, माणसं मारतोय. आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये राहणारा चार्ली चॅप्लिन म्हणतोय मी या माणसावर सिनेमा करतो, आणि तो सिनेमा करतो. आणि गंमत म्हणजे दोघांची मिशनची ठेवण सारखीच होती, कोणी कोणाची कॉपी केली नाही. 4 दिवसांचा फरक आहे दोघांमध्ये. तो त्याच्या पद्धतीने चार्ली जगत होता तेव्हा त्याने तशा मिशा ठेवल्या होत्या, हिटलरने आपल्या त्या पद्धतीच्या ज्या अशा छोट्याशा मिशा आहेत. तर मी वाचतो शेवटचा सीन, आणि ह्या शेवटच्या सीनची गंमत अशी जी मी तुम्हाला सांगतो असं म्हणालो, ती अशी की 2 कॅरेक्टर काय आहेत, एक बार्बर आहे, एक न्हावी आहे, कॉमन मॅन आहे, आणि दुसरा जो आहे तो हिटलर सदृश, हिटलरच्या पद्धतीचं कॅरेक्टर आहे, हुकुमशाह आहे. हे दोघंही सारखे दिसत आहेत. आणि तो सिनेमा तुम्ही बघा, मी काय तुम्हाला त्या सिनेमाचं कथानक सांगून मग तो बघताना तुम्हाला कंटाळा येईल. त्यामुळे आणि बघताना कंटाळा येतच नाही. म्हणजे चार्ली चॅप्लिनचा सिनेमाचं कथानक काय सांगायचं असतं, चार्ली चॅप्लिनचा सिनेमा अनुभवायचा असतो त्याच्या अभिनयातून. त्यामुळे कथानक सांगण्याच्या भानगडीत मी पडत नाही किंवा तो आगाऊपणा पण करत नाही. तर गंमत अशी होते की त्या गफलतमध्ये दोघंही सारखे दिसत आहेत, आणि गफलतमध्ये तो जो भाषण करणार असतो हिटलर च्या वेशातला, म्हणजे त्या हिटलरच्या आवेशाने भाषण करणारा, त्या कथानकाप्रमाणे जो हुकुमशाह आहे तो भाषण करणार असतो, त्या ठिकाणी गफलतीने
हा या बार्बरला नेलं जातं आणि जो खरा हुकुमशहा आहे त्याला बार्बर म्हणून अटक केली जाते. सैनिकांच्या चुकीमुळे ते होतं. आता जो खरा हिटलर आहे तो चित्रपटाच्या पटकथेनुसार क्लायमॅक्सला सैनिकांच्या ताब्यात आहे. चुकून सैनिकांची गफलत झाली, दोघांचे चेहरे सारखे आहेत. त्यामुळे तो खरा जो हिटलर आहे, हिटलर सारखा वागणारा हुकुमशहा जो आहे तो सैनिकांच्या ताब्यात आहे, सैनिकांच्या गफलतीमुळे. आणि जो खोटा आहे, बार्बर आहे, ज्याला कशाचं काही माहित नाही, पण त्याला कळतंय की हा जो हुकुमशहा आहे हा फार घाणेरड्या पद्धतीची भाषणं करून लोकांमध्ये फूट पाडतोय, लोकांचे जीव घेतोय, तर हे काही योग्य नाहीये. तर तो त्याला हुकुमशहा त्याला आपला हिटलर, आपला बॉस समजून त्या लोकांनी स्टेजवर आणलेला आहे आणि आता तो भाषण करणार आहे. आणि तो भाषण करायला उभा राहतो आणि त्याला सगळं ते त्याच्या डोक्यातलं, तो साधा माणूस आहे, बार्बर आहे, न्हावी आहे, तो त्याच्या डोक्यात माणसांनी एकमेकांवरती प्रेम करायला पाहिजे हेच आहे. आणि तो जे भाषण करतो, लोक अपेक्षित काय बसलेत येऊन की आता काहीतरी तडक भडक जून बद्दलचं घाणेरड्या पद्धतीचं काहीतरी बोलणार आपला माणूस हिटलर आणि आपण त्याला दुजोरा द्यायचा, टाळ्या शिट्ट्या वाजवायच्या. तर तसलं काही न होता हा जो बार्बर आहे, जो लोकांना सभेत जमलेल्या लोकांना वाटतोय तो आपला हिटलर आहे. म्हणजे हिटलर त्याचं नाव हिलकेन का असं काहीतरी आहे त्या चित्रपटात, प्रतीकात्मक घेतलंय त्यांनी, पण तो दाखवलाय हिटलरच. आलं का लक्षात तुम्हाला? पोस्टरवरती पण दिसलंय ना, द ग्रेट डिक्टेटर आणि हिटलरचा चेहरा आहे, हिटलर सारख्या माणसाचा. आणि तो भाषण जे करतो ते भाषण मी आता वाचणार आहे, ते नीट लक्ष देऊन ऐका. हे त्या चित्रपटाचा तुकडा सुद्धा उपलब्ध आहे, पण मी तो इथे दाखवला असता आणि चित्रपटाबद्दल बोललो असतो, पण तो कॉपीराईट क्लेम वगैरे होतो. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण भाषणच वाचायचं. ते भाषण वाचतोय मी, जे तो बार्बर करतोय न्हावी, जो चुकून आता आलाय पण लोकांना वाटतोय हा हिटलरच आहे. तर जगभरातले हिटलर होऊ पाहणारे जे कोण हुकुमशाह आहेत आपल्या देशात, आपण ज्या देशात राहतोय भारतात, तिथेही शोधा तुम्ही कोण तुम्हाला दिसतोय बघा की हा हुकुमशाह व्हायला निघालाय म्हणून. तर आपल्या देशातले हुकुमशाह व्हायला निघालेले आणि जगभरातले सगळेच हुकुमशाह होऊ इच्छिणारे जर हे असं बोलू लागले ना, तर खूप 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 मस्त होईल. म्हणजे एकंदर आयुष्य सगळ्यांचं आनंदाचं होऊन जाईल, नंदनवन होऊन जाईल. तर ते असं आहे, तो हिटलर बोलतो जो बार्बर आहे ऍक्च्युली. नीट लक्ष देऊन ऐका. आय एम सॉरी but I don't want to be an emperor. That's not my business. I don't want to rule or conquer anyone. I should like to help everyone if possible. Jew, Gentile, black man, white. We all want to help one another. Human beings are like that. We want to live by each other's happiness, not by each other's misery. We don't want to hate and despise one another. And this world has room for everyone. And the good earth is rich and can provide for everyone. The way of life can be free and beautiful, but we have lost the way. Greed has poisoned men's souls, has barricaded the world with hate, has boosted us into misery and bloodshed. We have developed speed, but we have shut ourselves in machinery that gives us abundance, has left us in want. Our knowledge has made us cynical. Our cleverness hard and unkind. We think too much and feel too little. More than machinery, we need humanity. More than cleverness, we need kindness and gentleness. Without these qualities, life will be violent and all will be lost. The aeroplane and the radio have brought us closer together. The very nature of these inventions cries out for the goodness in men, cries out for universal brotherhood, for the unity of us all.
Even now, my voice is reaching millions throughout the world. Millions of despairing men, women, and little children, victims of a system that makes men torture and imprison innocent people. To those who can hear me, I say, do not despair. The misery that is now upon us is but the passing of greed, the bitterness of men who fear the way of human progress. The hate of men will pass and dictators die, and the power they took from the people will return to the people, and so long as men die, liberty will never perish. Soldiers, don't give yourselves to brutes, men who despise you, enslave you, who regiment your lives, tell you what to do, what to think, and what to feel. Who drill you, diet you, treat you like cattle, use you as cannon fodder. Don't give yourselves to these unnatural men, machine men, with machine minds and machine hearts. You are not machines, you are not cattle, you are men. You have the love of humanity in your hearts. You don't hate. Only the unloved hate, the unloved and the unnatural. Soldiers, don't fight for slavery, fight for liberty. In the 17th chapter of Saint Luke, it is written, the kingdom of God is within man. Not one man nor a group of men, but in all men, in you. You, the people, have the power to create machines, the power to create happiness. You, the people, have the power to make this life free and beautiful, to make this life a wonderful adventure. Then, in the name of democracy, let us use that power. Let us all unite. Let us fight for a new world, a decent world that will give men a chance to work, that will give youth a future and old age a security. By the promise of these things, brutes have risen to power, but they lie. They do not fulfill that promise. They never will. Dictators free themselves, but they enslave the people. Now let us fight to fulfill that promise. Let us fight to free the world, to do away with the national barriers, to do away with greed, with hate and intolerance. Let us fight for a world of reason, a world where science and progress will lead to all men's happiness. Soldiers, in the name of democracy, let us all unite. असं हे भाषण आहे शेवटचं. चार्ली चॅप्लिन आहेत. त्यांच्या इतकं मी काही बेटर वाचू शकलो नाहीये, पण मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला असं फार कमी होती, इंग्रजी माझं फार बरं नाही, पण म्हटलं की करायचं आपण हे, आणि मी माझ्या परीने वाचलंय. तर कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं वाटलं ते. आणि प्लीज मित्रांनो, ही जी काही 3 पानं आहेत ना, म्हणजे प्रिंटआउट काढल्याच्या नंतर त्याची 3 पानं होतात, तर याचं ना करा, प्रत्येकाने वाचन करा, घरात लावा, हे मोठ्या एनलार्ज करून फ्रेम लावा. कारण हे कुठलाच नेता, आपले खूप असे खर्जातले आवाज असणारे नेते आहेत काही, तर ते जगभरातला सिनेमा मला या आवडतं, मला त्या आवडतं, मला डॉक्युमेंटरीज आवडतं असं बोलतात, पण ह्या द ग्रेट डिक्टेटर्स बद्दल कोणीच कधी बोलत नाही. कारण हा थेट त्यांची गचांडी पकडणारा सिनेमा आहे अशा नेत्यांची, जे हुकुमशाह व्हायला निघालेले आहेत. 2 माणसं आहेत, चार्ली चॅप्लिन आणि स्मिता पाटील. या दोघांविषयी कधीच कुठला नेता बोलताना दिसत नाही, कारण या दोघांनी आपापल्या सिनेमांमधून व्यवस्थेला प्रश्न विचारले सामान्य माणसांच्या बाजूने. स्मिता पाटील तर माझी आवडती हिरोईन, म्हणजे जगभरातले मी सिनेमे काही बघितल्याच्या नंतर स्मिता पाटील इतके वर्सटाईल, इतकं विभिन्नतेने नटलेला अभिनय शक्यच नाही, कुठलीच अभिनेत्री नाही, जगभरात नाही आहे.
म्हणजे स्मिता पाटीलचं साधं 2-3 सिनेमे, उंबरठा, चक्र, भूमिका, त्याच्यानंतर जैत्रे जैत, हे 3-4 सिनेमेच बघा तुम्ही. टोटल वेगळं सगळं. त्या ते कॅरेक्टरनुसार जगते बाई आणि प्रश्न विचारताय. ती जी सगळी टीम असेल प्रश्न विचारतात व्यवस्थेला आपापल्या सिनेमात. असो, तर चार्ली चॅप्लिनचं हे जे शेवटचं भाषण आहे, स्पीच आहे, ते मी कसं वाचलं त्याबद्दल जरा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. काही चुका असतील तर मला तशा सांगा. आणि काही नाही, चार्ली चॅप्लिन, द ग्रेट चार्ली चॅप्लिनला हॅट्स ऑफ आहे. जे मगाशी म्हणालो, साधं नगरसेवकाला आपण विचारताना आपले हातभर फाटते, हा माणूस त्या हुकुमशहाला जो जगभरामध्ये क्रूर म्हणून मान्यता पावलेला आहे त्यालाच नडला, त्यालाच जाऊन भिडला डायरेक्ट. आणि तेही कसं, त्याच्यासारखं नाही मूर्खासारखं. तो तिकडे चाकूसुरे चालवतोय, गोळ्या चालवतो, तर ह्याने पण हातात दगड घेतला नाही. त्याला काय तर कलेच्या माध्यमातून तो नडला असं म्हणतात. अफवा आहे की काय माहित नाही, पण चार्ली चॅप्लिनचा हा सिनेमा द ग्रेट डिक्टेटर म्हणून हिटलरने पण पाहिला होता आणि तो फार रागराग झाला होता त्याचा, असं म्हणतात. अशा बऱ्याच आख्यायिका आहेत, त्या तुम्ही चाळा. पण द ग्रेट डिक्टेटरचा हा जो शेवटचा पॅच आहे, 9 मिनिटांचा, 7 मिनिटांचा जो काय आहे, तो तुम्ही आपापल्या परीने इनॅक्ट करा. जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे हे सगळं जायला हवं, हे पोचवा. आणि हे पोचवणं आपलं कर्तव्य असं समजा. आलं का लक्षात? चला, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. बरं, एक आहे, मला बरेच जण म्हणतात की सायोनारा हा शब्द का वापरला जातो व्हिडिओच्या शेवटी. तर सायोनारा म्हणजे टाटा, जापनीज भाषेमध्ये सायोनारा. आता हिटलरचा आज व्हिडिओ केला म्हणून मी सांगतो सायोनारा का बोलतो ते. हिरोशिमावरती जो काही अणुबॉम्ब टाकला गेला, जो प्रयोग झाला, त्यात जापान पूर्ण खाक झालं होतं. आणि ती एक वाईट आठवण आहे हिरोशिमाच्या बाबतीतली, नागासाकी आणि हिरोशिमा, की असं अणुयुद्ध परत होता कामा नये. युद्ध नकोच, बुद्ध हवा. युद्ध नकोच, शांतता हवी. आणि त्याचे कुठेतरी लोकांना स्मरण यावं म्हणून मी व्हिडिओ संपतो माझा तेव्हा. आणि त्या सगळ्यातून उभा राहिला जापान. आणि आता जापान कोणाच्या भानगडीत पडत नाही, तो आपल्या पद्धतीने आपली प्रगती करत निघालाय. तर त्या जापानला हॅट्स ऑफ. त्या जापानला थोडंसं काय म्हणूया ॲप्रिशिएट करण्यासाठी मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी त्या जापनीज भाषेतला निरोप घेण्याचा टाटा, बाय बाय, सायोनारा असं बोलतो. तर टाटा, बाय बाय, सायोनारा. नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाकी तुम्ही मला जो काय सपोर्ट करताय, बघताय व्हिडिओ, लाईक करताय, सबस्क्रायबर्स हळूहळू वाढताय, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. ते पण हे वाचलं कसं त्याबद्दल जरा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. बाय बाय, टाटा, सायोनारा, बाय.